जेवढं मला येतंय तेवढं मी सगळं देऊन टाकणार आहे. माझी ही तिसरी पिढी आहे गुरुमार्गातली. 1700 साली माझ्या गुरुजींचे गुरुजी होते 1798ला. तेव्हा माझ्या गुरुजींचे गुरुजी अभ्यास करायचे आणि त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. माझ्या गुरुजींना सांगितलं होतं की अरे असा एक काळ येणार आहे की हातावरती अख्खं जग पाहता येईल. आता आपण हातावरती अख्खं जग पाहतो. तुम्ही कुठे बसलाय, मी कुठे बसलोय, सगळं दिसतंय एकमेकाला. हे माझ्या गुरुजींनी 17व्या शतकामध्ये सांगितलं होतं बघा. तर फार मोठी गोष्ट आहे. तर त्यांना कळत होतं हे सगळं, आपल्याला सुद्धा कळतं. म्हटलं ना ओंजळभर हरभरे आहेत, मोजत बसायचं नाही, त्यातलं एक एक विकसित करत जायचं. मोजत बसलं की संपलं. त्यातलं एक एक विकसित करत जायचं आणि त्याचं झाड होऊन त्याचे 100 हरभरे कसे होतील ते बघायचं. असं आहे ते. तर हे असं गणित आहे. आता विश्व, विष्णू, वैश्वानर, विश्वाचा नर, नारायण, हे लक्षात ठेवा. आता आपण काय काय शिकणार आहोत त्याचं थोडंसं आढावा घेऊया. आपण आता 4 महिन्यामध्ये काय काय शिकणार आहोत. सगळ्यात आधी कुंडली वाचन शिकणार आहोत. कुंडली म्हणजे अशी मांडली जाते. आता इथे दिसणार नाहीये पण हे दोन गोष्टी सांगून पुसून मग वरून मांडू. कुंडली हे कुंडली वाचन. कुंडली वाचन शिकवणार आहोत आपण. कुंडलीमध्ये 12 घरं असतात. दिसणार तर बघा मी मांडतो इथं थोडीशी पण सांगा त्यांना क्रॉस करायचं नाही. कुंडली मांडताना कधीही क्रॉस करायचं नाही. हे एक फंडा लक्षात ठेवा. क्रॉस म्हणजे आता काय, इथून आणि इथून अजिबात ओढायचं नाही. इथे मध्ये काढायचा, इथून इथं आणायचं, इथून वर न्यायचं, पुन्हा इथून आणायचं आणि इथून इथं न्यायचं. फुली मारायची नाही. कोणाच्याही नशिबाला फुली मारायची नाही. आता ही कुंडली तुम्हाला दिसते. कुंडली वाचन. कुंडली वाचन मध्ये काय काय येणार हे सुद्धा पाठांतराचा विषय आहे. हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. जरा एवढं लिहून घ्या, असा आकार तयार करून घ्या एक चौकोन. याला प्रथम स्थान म्हणायचं. आणखी एक चार्जर आहे ते चार्जिंग होईल त्याने हे दिसतंय का? दिसतंय का? दिसत नसेल तर थोडस झूम करून पहा. पुढे मी शिकवणारच आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. कारण आता जास्त मी लक्षात ठेवायला देणार नाही तुम्हाला. फक्त मला पुढच्या आठवड्यापर्यंत राशी, राशीचा नंबर आणि राशीचे स्वामी मालक एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हे मी फक्त आता कुंडली वाचनामध्ये शिकवणार आहे म्हणून मी मांडलं. नेहमी ह्याला प्रथम स्थान म्हणायचं आहे, द्वितीय स्थान. प्रथम स्थानामध्ये कोणताही अंक असू शकतो. 5 असेल, 6 असेल, 7 असेल, त्याला ती राशी म्हणायची. मगाशी सांगितलं ना किती नंबरची राशी, तो तिथं अंक लिहायचा. आणि ते मी सांगणार आहे पुन्हा. ते कुंडली वाचन अशा पद्धतीने कुंडली वाचन होतं. मग याच्यामध्ये आईचं स्थान, भावाचं स्थान, पत्नीचं स्थान, सासूचं स्थान, सासऱ्याचं स्थान, मुलांचं स्थान सगळं असतं. आपलं डोकं कुठे आहे, पोट कुठे आहे, आपल्या प्रजनन व्यवस्था कुठे आहे, ओटीपोट कुठे आहे,
हात कुठे आहेत, पाय कुठे आहे, डोळा कुठे आहे, सगळं ह्याच्यामध्ये मी शिकवणार. हळूहळू हळूहळू ते पुढे जाणार, सरकणार अभ्यास. आता हे ज्योतिषशास्त्र. हा बोला. क्रॉस करायचं नाही. हा, हे क्रॉस असं नाही करायचं, हा, लक्षात ठेवा. असं क्रॉस करू नका. कोणतेही कुंडली मांडताना क्रॉस करू नका. फुली नाही मारायची, हा, फुली नाही मारायची. ही कुंडली वाचनामध्ये ही कुंडली अशी येणार. आता ज्योतिषशास्त्रामध्ये काय काय येतं, तर ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या सर्व गोष्टी येतात ज्या तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती दिसत आहेत त्या. याला सगळ्यांना मिळून ज्योतिषशास्त्र म्हणायचं. ज्योत काय करते, प्रकाश दाखवते, अंधारात दिशा दाखवते. म्हणून ज्योतिषाने आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीला एक दिशा दाखवायची असते, एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा असतो. या रस्त्याने जा, तू बरोबर त्या ठिकाणी जाशील. एवढं आपलं काम आहे. त्या पद्धतीनं आपण काम करायचं असतं. म्हणून ज्योतिष असा शब्द आलेला आहे. पुढे फेस रिडिंग शिकवणार आहे. फेस रिडिंग शिकवणार आहे. डावा डोळा, उजवा डोळा, कपाळ, चेहऱ्यावरती ग्रह कुठले कुठे कसे आहेत ते शिकवणार आहे. हा बोला. न्यूमरोलॉजी शिकवणार का? हा, हो. न्यूमरोलॉजी शिकवणार का? हो हो हो, आहे. ते काय सगळं लिहिलंय ना, सगळं आहे त्याच्यात आहे. बोर्ड अख्खा दिसत नाही, बोर्ड अख्खा दिसत नाही मला. ते- तर तुम्ही 11वे आणि 12वे स्थानमध्ये काय काय लिहिलं जरा सांगाल? बट ते तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे आणि कुंडलीमध्ये पण आहे. 12व्या आणि 11व्या स्थानामध्ये काही लिहिलंच नव्हतं मी, फक्त स्थानांचे नंबर लिहिले होते. 11व्या आणि 12व्या स्थानामध्ये एकादशम, 10वेला दशम लिहिलं, तसं 11वेला काय लिहिलं असं? एकादशम आणि द्वादशम. हे मी आता पुढे एवढे अवघड शब्द वापरणार नाही. मी सरळ सरळ म्हणणार आहे 10वं स्थान, 12वं स्थान, 11वं स्थान, 8वं स्थान असं बोलणार आहे. ओके सर. ते शास्त्रीय पद्धतीतून तुम्हाला सगळं समजावं म्हणून मी हे सुरुवातीचं इंट्रोडक्शन लेक्चर आहे आज, असं समजा, सगळं समजून घेण्यासाठी. फक्त कंडिशन एवढीच आहे की राशी, राशीचा नंबर आणि राशीचा स्वामी हे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याशिवाय पुढचं काहीच कळणार नाही तुम्हाला. फक्त 12 काम आहे. एवढं कळलं की तुम्हाला अख्खी कुंडली कळली म्हणून समजायचं. हा, ज्योतिषशास्त्र. हा बोला. हो सर, नक्कीच हे 12 ह्याचे पाठ करून ठेवतो सर. बर. हा, तेवढं पाठ झालं की मग संपला विषय. हा, आता फेस रिडिंग मध्ये अख्खं शरीर आणि वरचं फेस रिडिंग वरती डोळा कसा आहे, ओठ कसे आहेत, कान कसे आहेत, त्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो. हस्तरेषा तुम्हाला प्रत्येक, आता जे काही तुम्ही पुस्तकं घेणार आहात, आमच्या काही नोट्स तुम्ही तुमच्याकडे पाठवणार आहोत, त्यावेळेला हस्तरेषेचं पुस्तक आम्ही तुम्हाला त्याच्याबरोबर पाठवणार आहोत. त्यामुळे तुम्ही हस्तरेषा सुद्धा घरच्या घरी तुम्हाला ते बघता येतील. आणि हस्तरेषा तंत मॅच होतात. एखाद्याच्या कुंडलीमध्ये द्विभार्या योग असेल तर हाताच्या या ठिकाणी 2 रेषा असतात. इथे बघा, मला एकच रेषा आहे, तशी काही ठिकाणी 2-2, 3-3 रेषा असतात. तर त्या आता पुस्तकं आल्यानंतर जुळवता येतात. त्याच्यानंतर त्याचं पुन्हा अजून गणित असतं खालच्या. हे असं आलं. आता ही करंगळी आहे छोटी, अजून छोटी करतो म्हणजे लक्षात. ह्या करंगळीच्या खाली येथे एक रेषा असते, एकच असते, त्याला विवाह रेषा म्हणतात. त्या विवाह रेषा, आता ह्याच्यात खूप प्रकार आहेत. म्हणजे एकदम सरळ असेल आणि एकच असेल तर जोडीदार अतिशय प्रिय मिळतो. अतिशय म्हणजे अतिशय प्रिय मिळतो. आता दुसरी अर्धी असेल म्हणजे 1.5 असेल तर हा द्विभार्या योग होतो. पण जोडीदाराच्या पत्रिकेत 1 आहे, इकडे 1.5 आहे, 3 आहे, 4 आहेत, काही प्रॉब्लेम नाही येणार. आता संतान रेषा नेहमी ह्याच्यावरती असते. 1, 2 संतान होणार. एक बारीक असेल छोटी तर मुलगी होणार, एक असेल तर मुलगा होणार. हे सुद्धा अगदी तंतोतंत मॅच होतं. तर
अभ्यास केला पाहिजे पण त्याच्यासाठी. तर आता या विवाह रेषे संबंधित मी 2-3 गोष्टी सांगतो. समजा एक रेषा आहे आणि खालच्या बाजूला अशी वाकलेली आहे, तर मात्र तो प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते, जोडीदाराला अपघात होण्याची शक्यता असते. ते सुद्धा पुढे शिकवणार आहे. म्हणजे हस्तरेषा हा सुद्धा मी विषय तुम्हाला कंटिन्यू शिकवणार आहे. त्याच्यानंतर आहे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रामध्ये फारसे नियम नाहीत. रावणाने वास्तुशास्त्र लिहिलं, त्या वास्तुशास्त्राचा आपण उपयोग करतो. तर ते वास्तुशास्त्र रावण संहितेमध्ये आहे, तर आपण त्याचा उपयोग करत असतो. तर ते काही फारसं अवघड नाही. आता काय झालंय, प्रगत युगामध्ये प्रत्येकाच्या अनुभवानुसार प्रत्येकाला असं वाटतं की हे केल्यानंतर हे होईल, ते केल्यानंतर ते होईल, ते केल्यानंतर ते होईल. तर असं नसतं. शेवटी तुम्ही आणि तुमच्या शरीरातल्या शरीर पेशी मिळून या शरीराला जागवणार आहेत आणि जगवणार आहेत. त्यामुळे त्यांना जागवणं आणि जगवणं ह्या शरीरातल्या शरीर पेशीवर अवलंबून आहे. आणि शरीर पेशींना सुखी ठेवल्याशिवाय आपण सुखी राहणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि वास्तू, ज्या लोकांना पितृदोष असतो त्यांना वास्तूचा दोष असतोच असतो. हे गणित आहे सरळ सरळ. कारण वास्तू आणि पितृदोष हे एकमेकाला अटॅचमेंटच आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे कुलदेवीचा आशीर्वाद 20%, पितरांचा आशीर्वाद 20%, स्वतःचं आचरण 20% आणि वास्तूचा दोष 20% आणि आपलं नशीब 20%. एका माणसाचं बघा ना, देवाधर्माला मानत नाही, कुकर्म करतोय, वाईट करतोय आणि त्याच्या आयुष्यात चांगल्याच घटना चाललेत, तो नशीब चांगलं स्ट्रॉंग घेऊन आलेला आहे. मागच्या जन्मीचं त्यांनी पुण्य जे आहे संचयित झालेलं ते आणलेलं आहे. म्हणजे इथे काय नियम तयार होतो तो बघा. ईश्वर कोणावरही दया दाखवत नाही. आता हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. ईश्वर कोणावरही दया दाखवत नाही. वाईट व्यक्तीच्या पाठीमागचं पुण्य संपल्याशिवाय ईश्वर त्याला दंड देऊ शकत नाही. आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे पुण्य जमा झाल्याशिवाय ईश्वर त्याला मदत करू शकत नाही. कारण प्रारब्ध आहे, प्रारब्धानुसार भोग भोगावे लागणार आहे आणि ते भोगूनच संपवायचे आहे. मग जर वाईट कामातून भोगून संपवायचे आहे तर ईश्वराने अजून एक दिलंय ना तुला, आचरण नावाचा एक फॅक्टर दिलाय ना. सत्संगामध्ये जा, चांगल्या गोष्टी कर, त्यातून भोगून संपव ना. म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा जेव्हा अध्यात्मात येतो तेव्हा प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज, नॉट मनी. म्हणून नॉलेज मिळवलं पाहिजे. अडचण का आली याचा शोध घेण्यापेक्षा अडचणीचं मूळ काय आहे तिथे शोध घेतला पाहिजे. आणि ते शोध कुंडलीमध्ये आपल्याला मिळतो. आपला नेहमी प्रॉब्लेम तोच असतो, आपण आलेल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतो. नेहमी आपलं तेच असतं. ताप आला, डॉक्टरकडे गेलो, औषध घेतलं, पण ताप कशामुळे आला हे जर आपण शोध घेतला तर पुढे कधीच ताप येणार नाही हो. त्या पद्धतीचं काम केलं तर. ताप काय साधी गोष्ट आहे, 3 दिवसात निघून पण जातो, पण लगेच आपण औषध घेतो. पण ताप कधी आला, कशाला, आईस्क्रीम खाल्लंस, पावसात भिजलास, काहीतरी चुकीचं खाल्लंस, त्यामुळे आलेलं आहे. तर ते पुन्हा करू नको ना, पुन्हा येणार नाही. सोप्या सोप्या गोष्टी असतात. असो, चला आता पुढे. वास्तुशास्त्र झालं. महत्वाचा भाग आहे आता मॅच मेकिंग. हल्ली 32 गुण आहेत, 36 गुण आहेत, 30 गुण आहेत आणि फॅमिली कोर्टामध्ये फाईलच्या फाईल डिवोर्ससाठी पडलेले आहेत. कसा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवायचा? मग आमच्या मुलाचं आम्ही गुरुजीकडून, ज्योतिषाकडून मॅच मेकिंग करून घेतलं होतं, मग अशी का वेळ आली? तर दोघांच्याही कुंडलीमध्ये डिवोर्स योग आहे. म्हणून आपण काय करायचं, आपण आता सुज्ञ लोक होतोय, स्वामींच्या मार्गातून आपल्याला चांगलं ज्ञान प्राप्त होत आहे, तर आपण बघायचं दोघांच्याही कुंडलीमध्ये डिवोर्स योग असेल तर विवाह करायचा नाही. एकाच्या कुंडलीमध्ये विधवा योग आहे, दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये डिवोर्स योग आहे, तरी विवाह करायचा नाही.
अशा काही गोष्टी असतात त्या आपण टाळल्या पाहिजेत. मग मात्र त्यांचं आयुष्य सुखाने चालतं. कसं का चालणार? रडत खडत भांडत चालणारच, आणि भांडल्याशिवाय आयुष्य नाही. जिथे भांड्याला भांडं लागत नाही त्याला संसार म्हणत नाही, तर त्याला स्मशान म्हणतात. भांडा सौख्य भरे असं सांगून ठेवलेलं आहे, आणि सौख्य सुखाने भांडायचं, हसत खेळत भांडायचं. काय प्रॉब्लेम आहे? भांडलंच पाहिजे. एकमेकाशी भांडलं नाही तर एकलकोंडेपणा होतो. घरात भांड्याला भांडं लागलंच पाहिजे. पण त्यातून पण पुन्हा सायन्स असं सांगतं की भांडण झालं तर जर तुम्ही 15व्या मिनिटाच्या आत भांडण नाही मिटवलं तर तुमच्या भांडताना, आपण भांडतो ना असं जोरजोरानं भांडतो ना, ते तेव्हा आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स तयार होतात. आणि ह्या तयार झालेल्या बायोकेमिकल सेल्समध्ये पोचायला 16व्या मिनिटाला सुरुवात होते. लक्षात ठेवा, फार मोठं सायन्स आहे. म्हणून किती राग येऊ दे, किती भांडा, 15 मिनिटाच्या आत हे चल निघून जातो, चल रागाला त्याला हात हाकलून काढा. 16व्या मिनिटाला जर ठेवलं तर 16व्या मिनिटाला ते सेल्समध्ये जाणार आहे, आणि सेल्समधून एकदा डोक्यामध्ये गेलं की मग तू माझ्या डोक्यात घुसलास, तू माझ्या डोक्यात बसलास, हे सुरू होतं. पण म्हणून 16व्या मिनिटाला नाही भांडायचं. भांडलंच पाहिजे. 10, 5, 15 मिनिट भांडलं पाहिजे, संपवलं पाहिजे विषय. भांडणार नाही तर कसं कळणार सांगा? आपली चूक लक्षात आली पाहिजे ना. आणि एकमेकाच्या चुका जर लक्षात नाही आणून दिल्या तर तिथे संसारच होत नाही. मेन गोष्ट म्हणजे चुका लक्षात आणून दिल्या पाहिजे. अजून एक आहे, लोकांना तुम्ही समजावून सांगण्यासारखं, प्रवचन देण्यासारखा विषय आहे. एखाद्याची मुलगी आपल्या घरात येते, ती कोणासाठी आले हे आईबापाला कळलं पाहिजे ना. माझ्या मुलासाठी आलेली आहे, आमच्यासाठी नाही आली. जर तिला वाटलं तर ते आमच्याकडे लक्ष देईल. आजचा काळ असा आहे, आजच्या काळाला अनुसरून वागलं पाहिजे. आणि जर तिला वाटलं, आपल्याला वाटलं तर आपल्या मुलीसारखी आहे ती, नाही तिला 11 वाजेपर्यंत झोपायचं आहे, झोपू दे ना. काय करायचं आपल्याला? आपल्यासाठी थोडी आली, मुलगा बघून घेईल ना. पण नेमकं इथे उलट होतंय. आमचे सासू आम्हाला 6 वाजता उठवत होते, झाडून काढत होते, ते दिवस गेले. आताचा दिवस वेगळे आहे. तर अंडरस्टँडिंग लेवल चांगली पाहिजे एकमेकाची, आणि आपणही समजून घेतलं पाहिजे, तर तिथे संसार टिकतो. कारण थोडं काय झालं की लगेच मुलीचा आईला फोन असतो, आणि मग आई सांगते मग असं कर, तसं कर, तसं कर, सगळा घोटाळा होतो. इथे तिचा तर नाश होतोच आहे संसाराचा, पण त्यामध्ये 2 कुटुंब, त्या कुटुंबातले इतर लोक भरडून जातात, आणि मग सगळा संसाराचा नाश होत जातो. इथे मुलीच कारणीभूत आहेत डिवोर्स घ्यायसाठी असं नाही. इथे मुलं सुद्धा कारणीभूत आहेत, आणि मुलांचे आई वडील सुद्धा कारणीभूत आहेत डिवोर्ससाठी. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून काउन्सलिंग इज अ बेस्ट मेडिसिन फॉर आवर लाईफ. काउन्सलिंग झालं पाहिजे. काउन्सलिंग फक्त मॅरेज काउन्सलिंगच नाही झालं पाहिजे, तर फॅमिली काउन्सलिंग सुद्धा झालं पाहिजे. सासू सासऱ्याला सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे की सुनेशी कसं वागायचं, तर ते तिथे टिकणार आहे, अन्यथा नाही. मुलीचा दोष असेलच असं नाही, असेल सुद्धा. मुलाचा दोष असेलच असे नाही, असेल सुद्धा. सासूचा दोष असेलच असं नाही, असेल सुद्धा. परंतु एखाद्या सुनेला सासू नाही आवडत तर काय करायचं? इलाज नाही त्याला. नाही आवडत तर लांब राहा, तुम्ही सुखाने राहा, आम्ही कधीतरी 8 दिवसात येऊ, तुम्ही या. असे कितीतरी कुटुंब मी स्वतः सुखी केलेले आहेत. वेगळं राहा, सरळ सांगतो, वेगळे राहा. काही लोक मला बोलले सरळ गुरुजी तुम्ही आमचं घर फोडताय. म्हटलं नाही, तुम्ही तसा अर्थ नका काढू. जर तुम्ही एका घरात राहिला तर तुम्ही एकमेकाची डोकी फोडाल, त्यापेक्षा घर फुटलेलं बरं. तर आता वेगवेगळे राहतात, 8-8, 15-15 दिवसातून एकत्रित येतात, चांगले राहतात, असं पण आहे. तर आपण हा लोकांना समजून सांगण्यासारखा विषय आहे. त्यामुळे मॅच मेकिंग वरती जेव्हा विषय येईल तेव्हा आपण त्याच्यावरती विस्ताराने पुढे बोलणार आहे. पंचांग वाचन. पंचांगामध्ये अक्षर असतात, आपल्याला कळत नाही. पंचांगमध्ये बारीक बारीक
अंक लिहिलेले असतात. ते कसले अंक आहेत, काय आहेत, अजिबात कळत नाही. सर्वांनी दाते पंचांग घ्या. 26-27 वर्षाचं चालू वर्षाचं घ्या. म्हणजे आता कुठल्या तरी दुकानात घ्या, आठवड्याभरामध्ये घ्या, तर मी तुम्हाला सांगणार आहे पंचांग कसं वाचायचं वगैरे. लगेच नाही आहे, 2-3 आठवडे जातील पुढे, पण तुमच्याकडे पंचांग असलं पाहिजे. ते पंचांगानुसार आपल्याला मुहूर्त कसे काढायचे, त्याच्यामध्ये शुभ दिवस, अशुभ दिवस, राहू काळ, हे सगळं त्याच्यामध्ये कळणार आहे. नक्षत्र, नक्षत्राचा परिणाम, पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, नुसत्या नक्षत्राच्या पहिल्या चरणाचा काय परिणाम होतो, दुसऱ्या चरणाचा काय परिणाम होतो, चौथ्या चरणाचा काय परिणाम होतो, मग राशीवरती परिणाम काय होईल. आता समजा मृग नक्षत्र हे 1, 2, 3 अशी चरण आहेत. तर मृग नक्षत्र वृषभ राशीमध्ये पण येतं आणि मृग नक्षत्र मिथुन राशीमध्ये पण येतं. मग आता मृग नक्षत्र असेल तर आपण वृषभ राशीचा विचार करायचा का मिथुन राशीचा विचार करायचा, हे सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याकडे पंचांग असणं आवश्यक आहे. आणि पंचांगमध्ये मुहूर्त वगैरे सगळे दिलेले असतात, त्यानुसार आपल्याला ते शिकणं गरजेचं आहे. पुढे आहे अक्षरशास्त्र. हा तुम्ही पहिल्या वेळेला ऐकत असाल, ऐकलंय का कुणी? सांगा जरा, बोला थोडंसं पुन्हा. हा, नाही सर, हॅलो सर, नाही ऐकलं अजून. कोणीच नाही ऐकलं? नाही शास्त्र ऐकलंय सर, ऐकलंय फक्त, जास्त माहिती नाही. अच्छा, अक्षरशास्त्र वाचलंय, फक्त माहित नाही. आहे पुरातनच. बाळाचा जन्म झाल्यानंतर तुम्ही ज्योतिषाला विचारता ना, कोणत्या अक्षरापासून नाव ठेवायचं, अच्छा, ते झालं अक्षरशास्त्र. आता मिथुन राशीवरती एखाद्या मुलाचा जन्म झालेला आहे आणि त्याचं जन्मनाव म्हणजे आपल्याकडे गावाला काय म्हणतात, नावरस नाव. हा, हे नावरस नाव. हा, गावाकडे नावरस नाव म्हणतात. त्याचं काशीनाथ येईल. हा, मग ज्योतिषी सरळ सांगतात क अक्षर आलेलं, क वर्ण नाव ठेवा. तर तसं नाही. आता आवडत नसेल एखाद्याला, क ह येतं, तर आता काशीवरून कोणाला नाव आवडत नसेल तर काय करायचं असतं, मिथुन राशीचे मित्र अक्षर असतात, तर ते मित्र अक्षर जोडायची. 7 आणि 3 10 किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, मग मिथुन राशीचा जो अंक आहे तो आहे 1 3 5 आणि 6. हे शुभ अंक आहे मिथुन राशीसाठी. तर ह्यापैकी कुठलं तरी आलं पाहिजे, ते त्यावेळेला मी नक्की शिकवेन तुम्हाला. ते तर तो त्यावेळेचा विषय आहे. फक्त आता तोंड ओळख करून देतोय सगळ्या सिलॅबसची, म्हणजे मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे त्यासाठी. हे मॅच मेकिंग झालं, पंचांग पर्यंत आपण आलो. अक्षरशास्त्र पण शिकवलं, त्या अक्षरांची सगळ्यांची बेरीज. आता समजा एखाद्या व्यक्तीने कंपनी काढलेली आहे आणि त्या कंपनीचं नाव ठेवायचं आहे आणि त्या कंपनीचं नाव अमुक अमुक इंडस्ट्रीयल किंवा अमुक अमुक काही असेल, ॲरो एंटरप्राइजेस असं काहीतरी असेल समजा, त्यांनी ठेवलं ॲरो एंटरप्राइजेस. काय एनटीपी करा, एंटरप्राइजेस असं. तर या सगळ्यांची बेरीज असते. या ए ची व्हॅल्यू आहे, आर ची व्हॅल्यू आहे, ओ ची व्हॅल्यू आहे. इंग्लिशमध्ये असेल तर, मराठीत असेल तर मराठीच्या अक्षराला व्हॅल्यू नाही, मराठीचे अक्षर सरळ सरळ घ्यायचे. याला अक्षर शास्त्र म्हणायचं. ते आहे ते शिकवणार आहे, त्याप्रमाणे त्यांना ते अंक आणून द्यायचे असतात. मग काही लोक काय करतात बघा, मोठे मोठे, जर असं इथे खुराना नाव असेल तर त्यांना ज्योतिषी सांगतात इथे अजून एक के लावा, अजून त्याचा भाग्योदय होतो आहे असं. किंवा इथे लावा म्हणतात ना, खुराना असं लावा म्हणतात. तर त्या व्हॅल्युएशन प्रमाणे ते लावावं लागतं. चला आता अंकशास्त्र.
अंकशास्त्रामध्ये समजा एखाद्याची जन्मतारीख आहे 1/7/1971. अंकशास्त्र म्हणजे या सगळ्यांची बेरीज करायची. हा आला मूलांक, मूळ अंक, याला मूलांक म्हणायचं. एकच आला मूलांक. भाग्यांक काय आला? 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 9 18, 18 हे काय बरोबर बरोबर. 1971 आहे ना, मधली लाईन नाही आली. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 9 18, 18 25 25 18 आणि 7 25 18 आणि 7 25 आणि पुन्हा 26 26 8 वाजले. नाही हो. ठीक आहे, 8 आला का? हा पुन्हा हा पुढे 8, हा आला त्याचा भाग्यांक. मग आता त्याच्या जन्म तारखेनुसार त्याने एखादी कंपनी काढली तर त्या कंपनीचा मुलांक भाग्यांक याचा विचार करून त्याची सगळ्यांची बेरीज किती येते त्याला अंकशास्त्र म्हणायचं. ते अंकशास्त्र असं असतं. ते म्हणजे मगाशी कोणीतरी विचारलं ते शिकवणार आहात का? मग ते शिकवणार आहात अंकशास्त्र. त्यालाच न्यूमरॉलॉजी असं म्हणतात. हे न्यूमरॉलॉजी आहे, त्यालाच अंकशास्त्र म्हटलं जातं. आता सगळी तोंडवळ करून देतोय मी तुम्हाला, म्हणजे ट्रेलर दाखवतोय. सिनेमा पुढे अजून आपल्याला 4 महिने पाहायचा आहे. अच्छा, अक्षरशास्त्र झालं, अंकशास्त्र झालं. आता सिग्नेचर. सिग्नेचर सही. किती लोकांना माहिती आहे सहीचा सुद्धा परिणाम होतो? सही करण्याचं शास्त्र कोणाकोणाला माहिती आहे सांगा. सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सहीवरून सुद्धा आपल्याला त्याच्या ग्रोथ कसा आहे ते कळलं जातं. काही लोक सही केल्यानंतर आडवी रेषा टिंब मारतात. हा, पण आता हा तुम्ही ऐकलंय, बरंचसं ऐकलंय. हा थोडं डिस्कस करूया. या कोणाला यायचं असेल तर डिस्कस करूया. आता तुमच्या म्हणण्यानुसार आडवी रेषा मारायची नाही, कट करायची नाही. मग आता टी लिहायचं आहे तर आडवी रेषा मारायच लागणार ना, कट करावंच लागणार ना. हे लिहायचं आहे तर कट मारावंच लागणार ना. पूर्ण नाव लिहून खाली आडवी रेषा मारली तर हा हा, तर त्या काही गोष्टीला लिमिट असतं. आता समजा सही खड्ड्यात घालणारी सही कोणती असते मी तुम्हाला सांगतो. खड्ड्यात घालणारी सही म्हणजे सगळाच वाईट 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 त्याच्या आयुष्यात घडतंय अशी सही करणारी. सगळं गोंधळ करतात, फार वेटळ करून टाकतात सहीशी. असं फॉर एक्झाम्पल आहे सीताराम. तर ते असं करणार आधी, पुन्हा हे पुन्हा असं करणार. बघा, हे असं जाऊन हे अशी आली आणि पुन्हा 2 टिंब देणार. त्यावेळेस खड्ड्यात गेली सही ती. सगळं स्वतःला संपवलं, स्वतःभोवती वेटाळ करून टाकलं त्यांनी. यस एवढा चांगला आहे, यस असा काढला असता तर गुंता नाही होत ना. पण त्यांनी असं केल्यामुळं ते सगळा घोटाळा झाला. आता कोणत्याही सहीचा स्ट्रोक नेहमी असे 2 डॉट दिले तर ते स्वतःला संपवण्याच्या प्रयत्नात असतात. लक्षात ठेवा, तिथेच ते फुल स्टॉप करतात. फुल स्टॉप, फुल म्हणजे फुल संपवतात. डॉट कधीच द्यायचे नाही. आणि हा खालची लाईन खाली कधीच आणायची नाही. म्हणून खालची लाईन समजा याने सही अशी केली आणि खाली डॉट दिले नाही आणि अशी केली तरी चालेल. अंडरलाईन असली पाहिजे. अंडरलाईन असल्यानंतर हा, काही लोक 1 डॉट देतात. नाही, डॉट नाहीच आहे. डॉट दिला की तुम्ही फुल स्टॉप दिला ना तिथे. डॉटचा उपयोगच नाही ना. तर काही सही करताना नेहमी वर गेलं पाहिजे. ही खाली आली ना शेवटचं, तर शेवटचं अक्षर नेहमी असं चढत गेलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो हेच. आता सीतारामच. आता सीतारामाला म्हणून असं आलं, पण ते असं केलं तर अगदीच व्हेरी गुड आहे. असं केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. असं केल्यावर झाली सही, किंवा इथे येईल झाली सही.
ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, वर 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 चढत गेलं, पण अक्षर नेहमी वर चढत. आता शेवटी जर ये आलं, आता सीताराम आणि त्याचं आडनाव असेल काहीतरी दुसरं, तर तिथे ये आलं किंवा के आलं किंवा काय आलं, तर ह्याचा नेहमी स्ट्रोक, आता आमचं हे असं बघा काय झालं, कटकेचा स्ट्रोक वर गेला. हा स्ट्रोक वर जाणं फार महत्वाचं आहे. आणि आम्ही खाली वळतो, म्हणजे हा खाली नाही एवढत, असा आणतो, डॉट बीट देत नाही, स्ट्रोक असा देतो. पण आम्हाला इथे कट करावाच लागतो ना शेवटी, त्याशिवाय टी होत नाही तिथे, नाहीतर येल होणार ते. तर असं स्ट्रोक द्यावा लागतो पुढे. मग शेवटचा स्ट्रोक हायट्रिक गेला पाहिजे, हायट्रिक गेला पाहिजे. अशा पद्धतीनं सह्यांचं सुद्धा मी शिकवणार, वेगवेगळ्या पद्धतीच्या सह्या तुम्हाला शिकवणार, ते कशा कशा गेल्या पाहिजेत. त्यापेक्षा सोपं आताच्या लहान लहान मुलांना आपण शिकवू शकतो. आपल्या काय सह्या गेलेल्या आहेत, त्यापेक्षा इनिशियल येणं महत्वाचं आहे. इनिशियल. आता समजा माझं आलं तर मी काय करेन, बी, याच्यात कुठेही कट नाही, बी वी, इथे डॉट चालेल, इथे डॉट द्यायलाच लागणार आहे. आणि मग मागाशी केलं तसं चढता क्रम गेला. सर एक विचारायचं हा होतं. हा बरेच जण असं म्हणतात की इनिशियल लिहिण्याचा इफेक्ट जास्त होतो की आपलं सरनेम लिहिण्याचा इफेक्ट जास्त? इनिशियल 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 याला इनिशियल सरनेमने एवढा इफेक्ट नाही करत. इनिशियल, कारण आपली ओळख त्या नावाने आहे ना, आडनावाचे खूप लोक असतात ना. येस येस. इनिशियलच पाहिजे, आपलं आणि आपल्या वडिलाचं नाव पाहिजे. म्हणून पूर्वीचे लोक बघा, आर्यपुत्र, अजून भरतपुत्र, पांडवपुत्र, पाटलीपुत्र, पाटलीपुत्र, हे जे नावं द्यायली ते त्या नावाने ती ओळखली जायचे. तसं अर्जुन पुत्र, अभिमन्यू असं ओळखलं जायचं ते. तर ते असं आहे, ते आपण डिटेलमध्ये पुन्हा शिकणार आहोत, सिग्नेचरचं. आणि हिप्नोथेरपी. आता हिप्नोथेरपी मला ऑनलाईन वरती कशी शिकवता येईल, थोडंसं अवघड गणित आहे, परंतु तरीही घ्यायला हरकत नाही. तो आपण शेवटी प्रयोग घेऊया. मी इथून तुम्हाला तुमच्याच अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये बसवणार. तुमचा मोबाईल तुम्हाला ऐकायला येईल अशा अवस्थेमध्ये बसवणार आणि 15 मिनिट हिप्नोथेरपी देणार. हे माझ्या शरीरातील तमाम शरीरपेशींनो, मला माफ करा, मला मदत करा, मला माफ करा, मला मदत करा. हे शरीर तुमचं आणि माझं मिळून बनलेलं आहे, त्यामुळे या शरीराला आपण दोघे जण मिळून सुखी ठेवू. हे श्री स्वामी समर्थ महाराज, या शरीरातील शरीरपेशींच्या मी आतापर्यंत माफी मागितली नव्हती, मी आता माझ्या शरीरातील शरीरपेशींना माफी मागत आहे. त्यामुळे माझ्या शरीरातील शरीरपेशी मला माफ करत आहेत, मला मदत करत आहेत, माफ करत आहेत, मला मदत करत. ही जी भावना आहे ना, ही रोज आणायला पाहिजे. तर ऑफलाईनला हे मला पॉसिबल आहे, रोज घेता येईल ऑफलाईनला, पण ऑनलाईनला जरा थोडंसं अडचण येणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे जो मला 2-3 लोकांनी विचारला. तो प्रश्न आहे, आम्ही फीस पण भरतोय, सगळं करतोय, सगळं होतंय, पण हे शिकून आम्ही करायचं काय? आता तुम्ही इथे 20-22 लोक आहेत, तुम्हीच सांगा काय करायचं. हे शिकून काय करणार आहात तुम्ही सांगा, मग मी सांगतो शिकून करायचं काय ते. लोकांना मार्गदर्शन करायला तो तर प्रश्नच आहे, लोकांना मार्गदर्शन करणे आहे. आणि 3 वाक्य आता लक्षात ठेवायला पाहिजेत नेहमी, त्यामुळे मग खूप चांगल्या वाटतात. आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळात आपलं ट्रेनिंग असतं. नाव यू आर इन ट्रेनिंग, मरेपर्यंत ट्रेनिंग द्यावी लागते. आणि प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज, नॉट मनी. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आपल्याला मिळवावं लागतं. आणि काउन्सलिंग इज अ बेस्ट मेडिसिन फॉर अवर लाईफ. म्हणून काउन्सलिंग झालं पाहिजे. मग काउन्सलिंग इतर कोणाकडूनही होतं, आई वडिलांकडून होतं, गुरुजनांकडून होतं, सत्संगातून होतं, बऱ्याच ठिकाणून काउन्सलिंग होतं. आणि ते आत्मसात करणं गरजेचं असतं. जर आपण ज्ञान आत्मसात केलं
ज्ञान हे कधीही वाया जात नाही. ज्ञानाचा उपयोग कधीही कुठेही केला जातो आणि जे काय अडचणीत लोक आहेत त्यांना कमीत कमी आपण काउन्सिलिंग तरी करू शकतो ना, समजावून तरी सांगू शकतो. बर, शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण ज्योतिषी बनू शकता. मी एवढी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, कारण कुंडली बघणं आताच्या काळामध्ये सोपं झालेलं आहे. कसं झालेलं तुम्हाला सांगतो. पंचांग शिकायला 2 वर्ष लागतात. पंचांग शिकायला 2 वर्ष लागतात. कोणीतरी कोर्स केलाय दातींकडे, त्याने बघितला असेल, अनुभव घेतला असेल तो. पंचांग शिकणं एवढं सोपं नाही. परंतु आता काय झालंय, सॉफ्टवेअर आलेत, कॉम्प्युटर आले, त्यात जन्मतारीख टाकली की सगळं तुमच्या समोर ते अख्खं पंचांग रेडी करून देत आहे. आणि मग ते दिल्यानंतर तुम्हाला ते फक्त रिडिंग करायचं आहे, वाचून दाखवायचं आहे. म्हणून कुंडली वाचन ही मी तुम्हाला सगळ्यात आधी इथे शब्द दिला, तो कुंडली वाचन. कुंडली वाचन करून तुम्हाला समजावून सांगायचं आहे. आणि तुमच्या कितीही कुंडली असू द्या, राशी कुंडली असू द्या, कुठली कुंडली असू द्या, बऱ्याच D1 D3 D5 D5 बऱ्याच 36-35 कुंडली आहेत. तेवढ्या सगळ्या कुंडल्यांचा अभ्यास, वाचनाची पद्धत एकच आहे. पण ते बघावं लागतं. ह्यात नाही मिळाले की ते, त्यात नाही मिळाले की ते, त्यात नाही मिळाले की ते. पण लग्न कुंडलीमध्ये जर तुम्ही बारीकीने अभ्यास केला तर सर्वच्या सर्व उत्तर मिळतात. तर अशा पद्धतीने आपण शिकून घ्यायचं आहे. आणि शिकायचं का, तर आपल्याला घरच्या घरी गृहप्रवेश विधी करायचा आहे. आता गृहप्रवेश विधी करण्यासाठी कुठे जायचं, भाटीजीकडे मुहूर्त काढायचा, किंवा आपल्याला प्रस्थान करायचं एखाद्या ठिकाणी, तिथे कुठे मुहूर्त काढायचा, किंवा महत्वाच्या कामासाठी जायचं आहे, सोयरीक जमवायला जायचं आहे, कुठे मुहूर्त काढायचा. तर मुहूर्त काढायला मिळेल घरच्या घरी. आपल्याला घरच्या घरी चांगला काळ, वाईट काळ, राहू काळ, कुठला काळ आहे, आपल्याला घातचक्र कोणतं आहे, कोणता दिवस आपल्याला घातवार आहे, हे सगळं आपल्याला कळणार आहे. आणि शिवाय आपल्या मुला मुलींची आपल्याच घरात लग्न जमवताना आपल्याला थोडं तरी कळलं पाहिजे. मुलींची लग्न करणं सोपं झालेलं आहे, परंतु मुलांची लग्न करणं फार अवघड झालेलं आहे. कारण मुलीचं लग्न झालं की ती घरातून गेली, काय करायचं तिकडे गोंधळ घाल, डोक्याला ताप नाही आमच्या. पण एखाद्याची मुलगी घरात आणायचं आणि तिने जर गोंधळ घालायला सुरुवात केली तर भले भले माणसाचं डोकं आउट होऊन जातं, काही सुचत नाही. मग फार मोठा गोंधळ झालेला आहे. त्या मुलीचा स्वभाव कसा आहे, ती इतरांशी कशी वागणार आहे, एवढं तरी आपल्याला कळेल एवढं शिकल्यानंतर. तर शिक्षणाचा फायदा हा होणारच आहे आणि कोणतंही शिक्षण वाया जात नाही. त्यामुळे आपण शिक्षण घ्यावं आणि यापुढे असं सर्व 4 महिन्यात अगदी तुम्ही परफेक्ट ज्योतिषी बनणार म्हणजे बनणार, डेफिनेटली बनणार. सोपं काम आहे, फारसं अवघड नाही. मी क्रिटिकल करून सांगतच नाहीये. आणि आता सोपं का झालंय, तर नुसते जन्मतारीख टाकली की सगळं आपल्या समोर येत आहे, फक्त आपल्याला वाचन करायचं आहे. तर आता सांगितलं एवढ्या सगळ्या आपण गोष्टी 4 महिन्यामध्ये कव्हर करणार आहोत. आपणास जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण कधीही स्वामी महाराजाच्या मठामध्ये कर्जतला या. कर्जतला प्रशस्त स्वामी महाराजांचा मठ बनवलेला आहे, नॅचरोपॅथीचं हॉस्पिटल बनवलेलं आहे, ओल्ड एज होम वृद्धाश्रम बनवलेला आहे. त्यामुळे इथे सेवा करता येते. आमच्याकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात, गुरुचरित्राचे सप्ताह केले जातात, तिथे स्वामीचरित्र सारामृत वगैरे वाचलं जातं. प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम असतात, दत्त जयंती, स्वामी जयंती, सगळे मोठे 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 सगळे कार्यक्रम आमच्याकडे तिकडे होतात. आणि सर्व मिळून करतो आता. म्हणजे मी करतो असं म्हणत नाहीये, स्वामी सगळ्यांकडून करून घेतात, माझ्याकडून नाही. मी तर फक्त मला विचारतात, तू ते काम कर, तू ते काम कर, तू ते काम कर. मी एवढं सोपवलेलं आहे. फायनलच मला विचारतात, म्हटलं करा, ओके ठीक आहे, असं चालू आहे. तर कुणाला यायचं असेल, राहायचं असेल, 2 दिवस सेवा करायची असेल, बिनधास्त या, काहीही प्रॉब्लेम नाही. आता कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. आजचं सेशन आता इथे आपण संपवतोय. पुन्हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्यासमोर ऑटोमॅटिकली आमचे सर्व व्हिडिओ येत राहतील. श्री स्वामी समर्थ.